अगं जरा दूर हो तिच्यापासून, वांज हाय ती बाय, गावची पाटलीन आपल्या सुनेला सांगत होती. सुनबाई पदर सावरत काहीतरी घाणेरडं हाताला लागू नये असं वागत रस्त्यातून बाजूलाच झाली. वांज हा शब्द ऐकताच मनातल्या भावना दुखल्या मालूच्या आणि ती देवाला फुलं न वाहताच निघून आली. रड रड रडली आणि तिच्या पोटात जरा कळ आली. लगेच लक्षात आलं तिच्या आणि हाही महिना लाल झाला म्हणून ती ओक्साबोक्शी परत रडत होती. गेल्या 20 दिवसापासून वेशीवरच्या रायजाबाईने सांगितल्याप्रमाणे रोज पिवळं फूल वाहत होती गावच्या देवीला आणि आज तिने वाहिले नव्हते. तोच काळा येऊन पाळी आलेली या विचाराने ही त्रस्त झाली होती. माझ्या नशिबानंच काय केलं, कोणाचं कोण जाणे माय. सारे देव पूजून झाले, आता कोणाचाच देव काही धावून येत नाही माझ्यासाठी. पाटलीनबाईच्या पोराचं आताचं तर लग्न झालं नाही आणि ती पोटुशी बी हाय. मले का रे देवा 12 वर्षापासून वनवास देतं रे देवा. आता तरी पाव, लोक माले वांज म्हणतात, नाही सहन होत रे माले. जीवाचा आकांत करून मालू रडत होती. आज ती जेवलीही नव्हती. दिवसभर कुठंतरी बघत बसली होती. संध्याकाळ झाली होती. पक्षी किलबिल करत होते. सहज डोकावलं तर शेजारणीची शेळी अंगणातील झेंडूची पानं खात होती. तिथंच कोंबड्या बाहेर टाकलेली डाळ खात होती. सकाळपासून घरातून बाहेर न निघाल्याने अंगणात कचरा झाला होता. अंगणातल्या चिंचेच्या झाडाची पानं पडली होती. क्षणभर त्या चिंचेच्या झाडाकडे बघत म्हणाली, माझ्या अंगणात हायस तू, पण कवा माले खावाची इच्छा होईल. गावातल्या नवीन नवीन नवऱ्या घेऊन जातात, पण म्या तुले नुसती पाणी टाकत राहतो. विचारातच होती तर गाईचं हंबरणं कानावर पडलं आणि लगेच भानावर आली. ओ माय, माया चायनाले तर चाराच टाकला नाय ओ. बिचारी 2 जीवाची ओरडून राहिली कवाची. जशी उठली तसंच तिच्या पोटात परत जोराची कळ आली. जरा पोटाला हात लावत बाहेर आली. शेजारणीच्या घराकडे बघत जरा हळू आवाजात ओरडली, हुर्र हुर्र. काय माय, हिच्या कोंबड्या माया घरचे दाणे खाऊन चांगल्या टुम्म होतात आणि अंडे ते खाते. मग विचारात पडत म्हणाली, बरं हाय बाई कोंबडीच्या जातीचं, रोज अंडा देते. पिलं सांभाळून होत नाही तिले, आणि मी कावं अशी. कंठ जरा अजूनच दाटून आला होता मालूचा. तर अजून गाईचा हंबरडा सुरू झाला आणि चाऱ्याचं टोपलं घेऊन चायना गाईकडे ती निघाली. तिला बघताच चायना मिरवल्यागत करत होती. मालूने तिला चारा टाकला आणि तिला हाताने सावरत म्हणाली, पाय जो माय, तू ही मायापासून दूर होशील. 2 जीवाची तू, तुले ही महा बाट लागल. गावातल्या बायका तसंच बोलत्यात. लय वाईट वाटते व मले वांज म्हणत व सारं गाव. माहीत सावली बिन सहन नाय करत पोटुशा बाया. आणि परत रडायला लागली. गावातल्या डॉक्टरने सर्व तपासणी करून तिला सांगितलं होतं की तिच्यात काहीच दोष नाही म्हणून. मग तेव्हापासून ती देवीला पूजायची. सासू तिला म्हणायची की तुला कुठलाच देव पावणार नाही, पण सासूचं म्हणणं तिला वाईट वाटायचं. 2 वर्षाआधी अशीच मालू तिच्या खोलीत रडत होती. पाळी सुरू झाल्यामुळे आणि नवरा वामन आणि आईत भांडण सुरू होतं आणि त्याच रात्री सासूबाई अचानक देवाघरी निघून गेल्या. तेव्हापासून मालूला कोणी सांभाळायलाही नव्हतं. आज तिला सासूची खूप आठवण येत होती का कोणास ठाऊक. सासूबाई नेहमी त्या गावच्या पलीकडल्या अनाथ आश्रमात मुलांना खेळताना बघण्यासाठी रोज जात असत आणि मालूला त्याचंही वाईट वाटायचं की आपण त्यांना नातू नाही देऊ शकत, पण स्वतःला समजवायची
की कुणाकुणाला उशीर होतो आणि याच आशेने आज तिला 12 वर्ष झाली होती. मनात एक सल होती की सासू नातवाचं तोंड बघू शकली नाही. रात्री 7 वाजता वामन घरी आला. दारू पिऊन होताच. दिवसभर विकून उरलेली वांगी आल्या आल्या घरात फेकली आणि खाटीवर पसरला. मालू गुमान ती फेकलेली वांगी उचलायला बसली. तोच तिची गोरीशी पाठ त्याला दिसली आणि तो मालूच्या मागे लागला. त्या दारूच्या आणि घामाच्या वासात मालू आणखीनच कासावीस झाली आणि ओरडली, "दूर व्हा, नाही जमत मले, हात नका लावू मले, व्हा बाजूला." तिने असं म्हणताच वामन परत तिला ओढू लागला. "काय व, तुय हमेशाचंच झालंय, मले काही फरक पडत नाही." आणि त्याने तिचा पदर ओढला. "अवो, नाही म्हणतात डॉक्टर, काय ते इन्फेक्शन का काय ते होते म्हणे, मग पोर होत नाही." "ये चल, मले ज्ञान नको देऊ, नाही पाहिजे मले पोर बीर, नुसती कटकट साली, घरभर कल्ला." आणि परत तिला बोचून बोलला, "तू बंजर जमीन आहेस व, तूही काही कूस उजळायची नाही. ये मले, तुहा काय तळ फायदा होऊ दे, बंजर साली, जबान चालवते, खाणच बंद करीन तुय वायलं." आणि त्याने तिचं काहीच ऐकलं नाही. ओढलं तिला आणि पार पदर रक्ताळून टाकला. क्षणात घोरायला लागला. मालूने स्वतःला सावरलं आणि झोपेची वाट बघत पडून राहिली. सकाळी उठताही येत नव्हतं तिला. वेदना असह्य होत होत्या, पण काम करावं लागणार होतं. पहाटेच जाऊन चौकीतल्या विहिरीतून 2 गुंड पाणी आणलं पिण्यासाठी. कारण जरी तिला उशीर झाला आणि विहिरीवर बायका असल्या तर ती दूर उभी राहून तिचा नंबर येईपर्यंत वाट बघायची. पण कुणी तिला मधात घुसू देत नव्हतं आणि गावात त्याच विहिरीचं पाणी पिण्यासाठी गोड होतं. परत आज सासूची आठवण झाली तिला. सासू असती तर आपण तिच्या खोलीत गुमान झोपलो असतो आणि या नराधमापासून वाचलो असतो, या विचाराने कंठ फुटत होता तिचा. निंबाची काडी तोडली आणि दात घासत चूल पेटवत होती तोच तिला रात्रीचं स्वप्न आठवलं. स्वप्नात सासूने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि काहीच बोलल्या नाही. सूर्याचे किरण अंगावर पडले तशी ती स्वप्नाच्या अर्थाने मनात आनंदली. सासूचा आशीर्वाद असा स्वप्नाचा अर्थ घेत ती परत नवीन आशेने विचार करू लागली. पाळीचे दिवस संपले होते. वाटत होतं 12 वर्षांचा वनवास पुरा झाला आता. या महिन्यात 12 वर्ष पूर्ण होईल लग्नाला का कोणास ठाऊक. तिला मनातच वाटत गेलं की या महिन्यात ती नक्की पोटुशी राहील. रस्त्यावर खेळणारी मुलं बघून मनातच मुलाची कल्पना करत त्या मुलांच्या मागे धावायची. बाजारात मुलांचे कपडे बघायची. सुंदर सुंदर टोप्यांना आणि मोज्यांना हात लावायची. ओल्या मातीचा वास घेऊन बघायची. एखादी पोटुशी बाई रस्त्याने दिसली की मागून जाऊन तिच्या पाऊल खुणांवर पाय ठेवत चालायची, या आशेने की तीही लवकर अशी कमरेला हात लावत चालावी म्हणून आणि या जीवघेण्या वेदनेतून कायम बाहेर पडणार. ती वांझ नाही हे तिला सिद्ध करायला मिळणार या आशेने सुखावली होती. स्वतःला मालू प्रेग्नंट समजायला लागली होती. लोकांच्या सांगासांगी आणि तिला आता हेही कळत होतं की काहीच दिवस असतात जेव्हा गर्भ राहू शकतो. मग आता तिला वामनची ओढ ताड काहीच वाटत नव्हती. शरीराला दुखत असलं आणि मनाला बोचत असलं तरी हवंच असायचं. बाळाच्या इच्छेने सर्व सहन होत होतं. प्रत्येक वेळेस तिच्या मनात आशा असायची, मी वांझ नाहीच, ही धास्ती तिची कमी होत होती. घरात दुडूदुडू चालणारं बाळ स्वप्नात येत असायचं. मग मनात स्वप्नाचा महाल उभं करत विचारातच म्हणायची, म्या वांझ नायच, राहिलं हा महिना मले, मग पायते म्या.
सारे मायाशी मानाने बोलत्याल. 7व्या महिन्यातले म्या साऱ्याले बोलवीन माया घरी. चल बाई, आतापासूनच कामाला लागते व माय. माया काही नवरा कामाचा नाय, काय बी करायचा नाय. अव माय, पाटलीनबाई बोलवल मले तिच्या नातवाच्या बारशाले. किती मज्जा येईल. माय सारे अरमान पुरे होईल आता. आणि ताडकन उठून कामाला लागायची. त्या दिवशी ती आनंदाने अंगणातल्या चिंचेच्या झाडाकडे बघत कोवळ्या हिरव्या चिंचा मोजत होती. बादलीभर विहिरीतून पाणी काढलं आणि चेहऱ्यावर झोकलं. तारावरच्या लुगड्याच्या फडक्याने चेहरा पुसला. घरात जाऊन स्वतःचं तयार होण्याचं बोचकं आणि आरसा घेऊन अंगणात आली आणि तिथेच कंगव्याने केस विंचरत आनंदात बसली. वामन आज लवकर आला. तिला असं बघत म्हणाला, काय व कोणाले पायतस? एवढा नट्टापट्टा करून राहिली. काय लफडं चालू हाय का व? नाही म्हटलं, रोज अशी मरगडल्यावानी राहतस न. आज तुले काय व झालं? चल चाय टाक मायासाठी. आली मोठी पावडर लाली लावणारी. मालू उठली. आज तिला स्वतःचा आनंद घालवायचा नव्हता. नवरा असाच असतो हेच समीकरण ती बघून होती. मग गुमान वेणीला रबर बांधत आत गेली. चुलीवर आधीच भात मांडला होता. निवे बाहेर काढले आणि चहाचं पाणी ठेवलं. जवळच्या डब्यातून चम्मचभर पत्ती टाकली. आता साखर टाकणार होतीच तर तोच चेहरा पुसत असलेल्या वामनला चुलीवर भाताचा गंज आणि शेजारी जेवणाचं ताट दिसलं. मालूने चहा काढला आणि कप बशी घेऊन उभी होती. तोच वामनने चहाचा कप खाली आपटला. चहा गरम होता आणि मालूच्या पायावर पडला. भाजलं तिला. साडी वर केली. बघण्यासाठी तर वामनचं लक्ष तिच्या पायातल्या एका तोरडीवर पडलं. तोरडी कुठं ह्या व तुही? आणि तो इकडे तिकडे बघू लागला. तोच त्याला तोरडी पलंगावर पडलेली दिसली. दुपारी मनातल्या विचारांना जगताना मालू घर साफ करत होती. पलंगावर उभी झालेली तेव्हा ती तिथे पडली होती. आता वामननं चुलीतली काडी उचलली आणि मालूला मारणं सुरू केलं. आव नका मारू असं म्हणत ती स्वतःला वाचवू लागली. तोच कुणीतरी धावून आल्यासारखं बाहेरून आवाज आला. अरे वामन, चालत नाही का रे? आज डाव खेळायचा आहे ना? सगळे जमले त्या वडाखाली. तू ह्या घरचा टॉर्च घेऊन ये. मी ग्लास घेऊन निघतोच. वामनचा मित्र फाटकातून ओरडत होता आणि वामनने काडी फेकली. अरे आलो, कपडे बदलत होतो. आणि मग मालूचे केस पकडत म्हणाला, ये भावाने, लफडं करायचं नाय आणि असलं तर निघाचं घरातून. तसंय तू काय कामाची नाय माया. बंजर साली. जाय टॉर्च शोध मले. जायचं आहे. रात चाले बघतो तुला. आणि तो टांगलेल्या शर्टातून पैसे काढून मोजू लागला. वामन घरात धिंगाणा करून निघून गेला होता आणि मालू स्वतःला जपत घर साफ करत होती. वामन तिच्यापेक्षा वयाने 10 वर्ष मोठा. गावात हिरोगिरी करतच मोठा झाला. ह्या पोरीला टाप, तिला छेड काढ, हेच सुरू असायचं त्याचं. घरी 10 एकर शेती. मग वडिलांच्या मेहनतीच्या कृपेनं लक्ष्मी नांदत होती घरात. एकटा एक आईच्या लाडाने वाया गेलेला. गावात रखू नावाची बाई नवीन राहायला आलेली. सुंदर देखणी होती आणि वामनने तिला पार प्रेमात पाडलं होतं. तिच्या घरच्या फेऱ्या करायचा. लागलीच तिच्या नवऱ्याची जवळच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत बदली झाली. मग नवरा घरी यायला वेळ होत होता आणि आला तरी तो खूप थकलेला असायचा. रखूची शारीरिक मागणी तो पूर्ण करू शकत नव्हता. त्याने बऱ्याचदा रखूला म्हटलं की बदलीच्या गावी राहायला जाऊ म्हणून, पण रखू अडकली होती वामनमध्ये. रखू आणि वामन दिवसभर रखूच्या घरी राहायचे आणि मज्जा करायचे.
रखू वामनमध्ये एवढी गुंतली की तिला आता तिच्या नवऱ्याला सोडायचं होतं, पण भीतीपोटी ती वामनसोबत पळून गेली. गावात त्यांच्या लफड्याची भारी चर्चा होती, पण 2 वर्षाने घरी परतली. तिने नवऱ्याची माफी मागितली आणि सांगितलं की वामनने पळवून नेलं होतं. तिचा नवरा साधा बोळा मास्तर मग विरघळला आणि बायकोला नमला. वामनला शिवीगाळ करत बायकोला मिठीत घेतलं. रखू 2 वर्षभर वामनशी शारीरिक संबंध ठेवूनही ती पोटुशी झाली नव्हती. जे तिला हवं होतं त्याच्याकडून प्रेमाची निशाणी ते तिला मिळत नव्हतं. आणि गोष्ट तिच्या लक्षात आली. वामनवर तिने नकोशे आरोप केल्याने तोही चिडला आणि लफडं संपलं. रखूचा नवरा तिला घेऊन बदलीच्या गावी निघून गेला आणि 6 महिन्यात रखू पोटुशी राहिली. ही गोष्ट वामनच्या आईला कळली होती, पण त्यांनाही खात्री नव्हतीच आणि वामनला त्याच्या मर्दानगीवर खूप गर्व होता. मालू गावातल्या गरीब घरची मुलगी होती आणि तिच्या वडिलांना पैसे देऊन सासूने मुलाचं लग्न लावून दिलं होतं की तो सुधारेल, पण सुधारणा दिसत नव्हती आणि मालूची कूसही भरत नव्हती. सुनेकडून अपेक्षा होती, सासूला पण मनातल्या मनात खंत वाढत होती. त्यांची त्या दिवशी मुलासोबत झालेल्या बाचाबाचीत मनाने हाय खाल्ली होती त्यांच्या आणि मनातल्या मनात युद्धाने शेवटी मरण आलं होतं. आठवडा झाला होता पाळीची तारीख जाऊन. मालू रोज एक दिवस वाढतोय म्हणून खूप खुश होती. आता तिला भारी भारी आणि गरगरही वाटायला लागलं होतं. जेमतेम 10 दिवस वर झाले होते आणि तिला चिंचा खाण्याची इच्छा झाली. अंगणात बसून मनसोक्त चिंचा खाल्ल्या आणि मग आम्ल वाढल्यामुळे उलट्याही झाल्या. उलट्या झाल्यामुळे ती अधिकच आनंदाने फुलून गेली. मनोमन पक्क झालंच होतं तिच्या. पोटाला हात लावत दुपारी बोलत बसायची. तुह्या चाहुलीनं वांझपण पुसलं माय. आता तू न मी मजेत राहू. तुया बाबा बिन सुधरेल आता. त्याने बिन लढा चांगलंच ना. आता लवकरच जाईल मी गावच्या सरकारी दवाखान्यात. तुया बाबाशी बोलायचंय बिन हाय, पण 8 दिवस झालेत तुये बाबा घरला आले नाय. तालुक्यात गेले ना गहू विकाया. लय गहू झालं यंदा. ओ माय, तुयाचं पायगुण होय रे. आता समदा ठीक होयल. आणि ती स्वतःला सावरत उठली. पोटात जरा कळ आलेली. मग वाकतच घरात गेली. आता मालू बऱ्यापैकी राहायची. स्वतःला खूप जपायची. दिवस वाढत होते आणि कमरेचा त्रास वाढत होता, पण मालू खुश होती. स्तन ताठ व्हायला लागली होती. मग आणखीनच आनंदाने फुलली होती. 15 दिवस वर झालेले आणि मालूचं शरीर जड झाल्यासारखं झालं होतं. अधूनमधून पोटात कडा यायच्या आणि प्रत्येक कडा मालूला बाळाची चाहूल देऊन जायची. इकडे वामन तालुक्याच्या ठिकाणी गावच्या ठेकेदारासोबत दारू मस्त होता. त्या दिवशी बाजारात उभा होता तोच समोरून रखू दिसली. कडेवर मुलगा आणि हात धरून एक मुलगी होती. हा जरा नशेत होता. तिच्याजवळ नशेतच गेला आणि म्हणाला, अय फुलराणी, विसरली का मले? चल ना, आज तुले मज्जा देतो. नवरा नाही दिसत वाटतय, मग तर बरंच हाय. तसाही येळपट हाय त्यो. ठेव तुये पोरं हितं. चल त्या गोडामामधी. रखू जरा अवघडली. एकटीच मुलांना घेऊन बाजारात आली होती. क्षणभर समजलं नाही तिला. नंतर तो तिच्या अगदीच जवळ गेला आणि तिला ओढू लागला. आता रखू ओरडली, ए मूर्त्या, हे असलं बायकोवर दाखव. पोरं जन्माला घाल आधी, मग सांग मज्जा मला. आला मोठा. त्याला जोराने धक्का देत ती निघून गेली. तिच्या धक्क्याने पडलेला वामन भूतकाळात शिरला.
रखूच्या आरोपानंतर त्याने शहरात जाऊन स्वतःची तपासणी करून घेतली होती आणि त्याला तो डॉक्टर आठवला, ज्याने त्याला म्हटलेलं की तू हवी तेवढी मज्जा कर, पण बाप पण तुझ्या वाटेला नाही. आणि तेव्हापासून त्या रिपोर्टला खोटं ठरवण्यासाठी वामनने काही बायकांना आणि मुलींना नादी लावून सोडलं होतं. प्रत्येक वेळेस बाया कोरड्या सुटायच्या, मग लफडं उघडीस येत नव्हतं. एवढ्या मोठ्या लफडेबाजाचं एक भलं मोठं लफडं त्याच्या आज मनातून बाहेर आलं होतं. पडलेला तो कसाबसा उठला आणि घराकडे निघाला. आज राहून राहून आई आठवत होती. आज मालूला 20 दिवस वर झाले होते आणि ती मनाने खूप खुश होती. दररोज वामनची वाट बघायची. आज ती परत सुंदर तयार झाली होती. म्हणाली, आज हे आले का दवाखान्यात न्यायला सांगतो. बातमी सांगल्यावर लय खुश व्हायले पाहिजे आता. स्वतःला आरशात निहाळत होतीस तर वामन घरात शिरला. काय व कोणासाठी नट्टापट्टा करतेस? पाणी आण मायासाठी. मालू लागलीच धावत गेली आणि पाणी घेऊन समोर उभी राहिली. उजव्या पायाचं बोट ती डाव्या पायाने दाबत म्हणाली, अव आता घरी दारू पिऊन येत जाऊ नका बरं. गर्भावर काय तो परिणाम होतो म्हणे. तेवढ्यात तिला परत गरगरल्यासारखं झालं. पाय खेचल्यासारखे झाले. समोर अंधारी आली आणि ती खाली पडली. जरा मनातून सुखावत होतीच, पण काळजीही होती तिला. तिचे शब्द आणि तिला बघून वामन एकदम उठला. ए भवाने, काय नवीन लफडं? तुले काही पोरबीर होणार नाही मायकडून. कुठे गेलतीस? तोंड काळं कराले का? आणि तो परत थांबून अजून जोराने बोलला, वाटलाच मले. गरम गरम जेवाले घालतस आपल्या याराले. आता त्याने तिचे केस धरलेत. सांग, कोणाचं हाय ते? माया माथे मारायचं नाही. निघ माया घरातून. ओढत तिला घराच्या बाहेर काढलं त्याने. समोर चिंचाचं झाड होतं. अगदी त्याच्या खाली पडली मालू. वामन परत ओरडून रागात म्हणाला, माले पोर होऊच शकत नाही म्हणूनच एवढी लफडी केलीत, पण कुठलंच लफडं बाहेर आलं नाही. बायकांची जात चाली. पोर होत नाही म्हणून सोडून दिलं तिनं माले. आणि मग छाती ठोकू लागला. माले सोडलं. नपुसक म्हणते माले. ते माय बी माले नपुसक म्हणत वर गेली. ये भवाने, तुले ते सोडतच नाही माय. तू निघ माया घरातून. हे लफडं माया घरात नाही पाहिजेत. मालू खूप घाबरली होती. तिलाही काही कळत नव्हतं. भीतीने पोटात गोळा आला आणि धारा लागल्या. कधी त्या वाहून साडीतून बाहेर आल्या आणि तिचा कलंक मिटवून गेल्या. आज ती लाल झाली होती, पण वांझपण मनातून मिटलं होतं तिचं. खूप ओरडून ओरडून नंतर हसली. चिंचेच्या झाडाला बिलगली. जोराने हलवून चिंचा पाडल्या आणि मनसोक्त खाल्ल्या. खरं तर मालू कधीच पोटुशी नव्हती. तिच्या नेहमीच्या आई होण्याच्या स्वप्नाने तिला ते सगळे आभास होत होते. आणि योगायोग असा की तिची पाळी या महिन्यात लांबली होती. मग गावरान मालू काय समजणार? ती तर बाळाच्या आशेने स्युडो प्रेग्नन्सीने ग्रासली होती. पण आज तिला कळलं होतं आणि त्या स्वप्नाचा अर्थ गवसला होता. मोठा सुस्कारा देत ती उठली आणि वामनकडे वळली. वांज मी नाय, तू हाय. बंजर साला नापीक. तुयावर. तू निघ या घरातून. घराची सफाई केली म्या. आईच्या खोलीची बिन केली. माया सासूने हे घर आणि शेत माया नावावरच लिहून ठेवलं हाय. तू निघ आणि तुय लफडे पण घेऊन जाय. आजपासून तुया माया काही बिन संबंध नाही. अन ऐक, आता परत म्या कोणाले बी गरम गरम जेवाले घातलं नाही, पण आता घालीन. तू लफडं म्हणतस ना, म्या त्या लफड्याले जिंदगी करून दावीन. चल निघ.
आणि तिने त्याला ओढत घराच्या बाहेर काढलं आणि दार लावून दिलं. आज तिचा कलंक मिटला होता. मी वांझ नाय असं म्हणत ती घरात एकटीच आनंदी होत होती. आज तिच्या मनातला मयूर नाचत होता. तर मित्रांनो, आजची ही हृदयस्पर्शी गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अशाच दर्जेदार कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.